विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी प्रचंड बहुमत देऊन त्यांना सत्तेत बसवलं। त्याच अनुषंगाने मतदारांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार यात्रा काढत आहे आणि त्यांची आज यवतमाळमध्ये जाहीर सभा होत आहे। या सभेदरम्यानच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटातनी पक्षप्रवेश करणार आहे। माझ्यासोबत उपजिल्हा प्रमुख भाऊ, काय सांगाल तुम्ही आज पक्षप्रवेश करताय, नेमकं या पक्षप्रवेश करण्यामागचं कारण काय? पक्षप्रवेश करण्यामागचं एकमेव कारण आहे का यवतमाळ जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून श्री आपल्या येथील लाडके पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेनेत प्रवेश करीत आहोत। जेव्हा शिवसेना एक संघ होती आणि त्यामध्ये ज्यावेळेस 2022 मध्ये फूट पडली, 2 गट पडले, त्यानंतर तुम्ही याच संजय राठोडच्या विरोधात पेटून उठले होते। सर्व लोक शिवसेना सोडून चालले होते उद्धव साहेबाला। ते आम्हाला त्यावेळेस असं पटलं नाही का सगळे चालल्यामुळे आम्ही जाव आणि आता आम्ही इकडे प्रवेश करत आहोत म्हणून तिकडच्या काही लोकांवर आरोप करून आम्ही प्रवेश करत नाही। बऱ्याचशा प्रवेश तुम्ही पक्षाचे प्रवेश पाहिले असेल तर आरोप करून यांना असं नाही केलं म्हणून मी चाललो। आमचा कोणताही आरोप नाही, कोणावर आरोप नाही। आम्ही तिथंही इमानदारीनंच काम केलं आणि येतही या भविष्यात इथंही इमानदारीनंच काम करू आम्ही। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातनी पीक विमा देताना 1 रुपया पीक विमा देऊन अशी शेतकऱ्यांची थट्टा केली होती। त्या संदर्भात संजय रंगे आणि इतर त्यांच्या साथीदारांनी पीक विमा मॅनेजरला शेतामध्ये मॅनेजरला नेऊन मारहाण केली होती। आज तेच संजय रंगे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतायत। भाऊ, आज तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करताय, लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून थेट रस्त्यावर उतरायचे, आज तुम्ही पक्षाला सोडून जाताय, तुमच्या काय भावना आहे? काम करताना शेवटी तुम्ही कोणासोबत आहे हे महत्त्वाचं नाही, काम करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपण घेतले पाहिजे। शेवटी विरोधात असताना आम्ही विरोधकाची जी भूमिका होती आमची ते आम्ही निभावली आणि जे सर्वसामान्यांचे खरंच प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, ज्याच्यातनी सत्यता होती, ते प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडले। तुम्हाला सांगू इच्छितो मी की पक्षात असताना म्हणजे या पक्षामध्ये असताना मी बरेच आंदोलनं केली, परंतु ज्या पद्धतीनं एक वरिष्ठांची साथ पाहिजे होती ती मला मिळाली नाही आणि वर्षभरापासून तर आमचे सगळं आंदोलनच ठप्प झालेले आहे। परंतु त्यावेळी मी एक संजू भाऊकडे मी स्वतः गेलो होतो आणि सांगितलं होतं मंत्री महोदयांना की हा पीक विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे भाऊ, आणि माझ्या विषयावर संजू भाऊंनी एक बैठक लावली, तुम्हाला आठवत असेल, आणि तेव्हा बऱ्याच लोकांना त्याचा फायदाही सुद्धा झाला। शेवटी तुम्ही विरोधात राहून बोंबलू शकता, परंतु सत्तेत राहून सुद्धा सर्वसामान्याचे कामं करू शकता आणि विजनवाला माणूस म्हणून संजय राठोड हाच एकमेव नेता जिल्ह्यातनी वाटते, मला बाकी काही वाटत नाही। आणि शेवटी आम्हाला सर्वसामान्य लोकांचे काम करायचे आहे, समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही हा निर्णय घेतला तर योग्यच होईल आणि लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल। तुम्ही आज शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करताय, नेमका तुमची नाराजी उद्धव ठाकरेंवर आहे की इथल्या खासदार संजय देशमुखांवर आहे? आमची नाराजी उद्धव साहेबांवर अजिबात नाही आणि इथच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर किंवा आमदार खासदारावर आमची नाराजी नाही। एक असा आरोप होते की तुम्ही लोकसभेदरम्यान संजय देशमुखांच्या विरोधात जाऊन काम केलं होतं आणि विधानसभेला माणिकराव ठाकरेंचं काम केलं होतं, त्यामुळे तुम्ही आज हा निर्णय घेतला? नाही, मी तर संजय देशमुखांचंच काम केलं होतं। संजय देशमुखच्या विरोधात आम्ही कधीच काम केलं नाही। लोकसभेतने आम्ही संजय देशमुखचं काम केलं आणि यवतमाळ विधानसभेतने आम्ही आमचं विधानसभा यवतमाळ असल्यामुळं आम्ही इथं बाळासाहेब मांगुळकरचं काम केलं होतं। त्याच्यामुळे संजय राठोडचा त्यावेळेस आमचा काही संपर्क आला नाही। शेवटी आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं इमानदारीने काम केलं आणि फलित म्हणून इथे लोकसभेचा खासदारसुद्धा निवडून आला आणि आमदारसुद्धा बाळासाहेब निवडून आले। नक्कीच हे यवतमाळचे लढणारे शिवसैनिक म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि आमची कुठलीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात देखील आमची नाराजी नाही, मात्र लोकांची कामं व्हावी या दृष्टिकोनातून आज आम्ही यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन आम्ही आज पक्षप्रवेश करत असल्याचं मत तालुका प्रमुख संजय रंगे आणि उपजिल्हा प्रमुख डोमाळे यांनी व्यक्त केले। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.